प्रवर्तन निदेशालयाच्या अनेक टीम्सने गुरुवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकले। कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानंतर ही कारवाई झाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ईडीने 15 जागी छापे टाकले, ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या 7 कॅम्पस आणि FIR मध्ये आरोपी म्हणून नामांकित काही खासगी व्यक्तींचा समावेश आहे। केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBIने 30 जून रोजी 36 जणांविरुद्ध दाखल केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी ईडीने सुरू केली। विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष DP सिंग यांचा आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे। सिंग हे सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज मुंबईचे चान्सलरही आहेत। तसेच यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अधिकारी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे सदस्यांचा देखील समावेश आहे।